तर नमस्कार, पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आणि आज आहे क्रिसमस म्हणजे नाताळ. तर तुम्हा सर्वांना क्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर 2 दिवस झाले आपला ब्लॉग काही आले नाही, तर म्हटलं चला आता ब्लॉग शूट करूया. आणि थोडीशी खरेदी केली आणि थोडंसं घरामध्ये आम्ही चेंज पण केलं, तर म्हटलं चला तुम्हाला पण ते शेअर करूया. तर हे बघा, हा जो आरसा आहे ना, तर हा आरसा आहे ना, तर हा मी असा बसवलेला आहे. तर कसा वाटतो नक्की सांगा. आणि इथं खिडकी जवळ बसवलेला आहे. आणि बघा, हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे. कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि कसं शिवलंय ते पण सांगा. तुम्हाला बॅक साईडनं पण दाखवते मी. हे बघा, अशा ह्या पद्धतीनं आहे. साधं सिंपल शिवलेलं आहे. मला जास्त डिझाईन वगैरे आवडत नाही. मी फक्त प्रिन्स कटोरी ब्लाऊज शिवते आणि छान पण वाटतं. आणि ही साडी आहे तर खूप दिवसानंतर घातली मी. कशी वाटते ते पण सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, तर हे बघा, हे जे आहे ना, मी पडदेचं जे आहे ना वरचं, काय म्हणते त्याला, आता मला नाव येत नाही. तर हे बघा, हे नवीन बसवलंय. पहिले ना हे लोखंडाचं होतं, आता स्टीलचं केलं. आणि हे बघा, असे मस्त छोटेसे मस्त गट्टू जे आहेत ना, तर छोट्या आकाराचे आणि खूप छान जरा युनिक आहे. आणि ते बघा, ते पहिल्या याचे होल आहे ना, तर ते तसे दिसत आहे. पण नंतर काय करणार आहे मी, हे जे होल आहेत ना, जेव्हा कलर देऊ ना तेव्हा व्यवस्थित होईल. आणि हे बघा, आपली मस्त देवपूजा झालेली आहे. बघा कसं खेळतात मुलं. आणि हिथं पण बसवलेत. हे बघा, छान वाटतात ना. हे असे पडदे लावले ना, हे असं लुक आला, छान असं मस्त लुक आला आपल्या हॉलला आता. आणि हिथं जे आहे ना, तर मारुतीचा फोटो लावलाय. आणि मारुतीच्या समोर गणपतीचा फोटो लावलेला आहे. आणि मी हा आरसा कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवूया. आणि किराणा आहे तो पण भरायचा आहे. आणि हे किचन आहे ना, तर मला आवरायचं आहे. हे जे डबे वगैरे आहे ना बरण्या, तर हे सगळं पुसून वगैरे घ्यायचंय. आणि किराणा भरलाय तर तो पण भरायचा आहे. आणि तुम्हाला सांगते मी, तर आम्ही का 3 महिन्यात किराणा भरलाय. बघा, मग 3 महिने झाले किराणाच भरला नाही. आणि कधी कधी अशी पण वेळ येते का होत नाही भरणं. आणि कसं होतं, पैसे पण असतात, पण काय होतं, सगळ्या गोष्टी होत्या पण किराणालाच पैसे राहत नव्हते. तर किराणा पण काही लई भरला नाही आम्ही ह्यावेळेस, थोडासाच भरला. तर तुम्हाला ते पण दाखवते मी. आणि झालं कसं, सासूबाई त्यांचं वर्ष श्राद्ध होतं, आम्हाला गावाकडे जायचं होतं. त्यामुळं पण आम्ही कसं, गावाला गेलं का खूप पैसे लागतात, भाडं तोडं, प्लस कामावरती खाडे वगैरे होतात. मग त्यामुळं ह्या गोष्टी झाल्यात. आणि तुम्ही म्हणशाल पडदे वगैरे बसवले, सगळं केलं, आणि पण किराण्यालाच पैसे राहत नव्हते. आणि रोज दुकानात जाऊ नये का, तेल संपलं का तेलात, साखर संपली का साखर आण, असं व्हायचं आमच्या सोबत. आणि मग खूप चिडचिड व्हायची दाजींची. कसं असं किराणा आपल्याला पुरत पण नाही. तर आज ते मला म्हटले, पहिले ना मी किराणा भरून देतो, त्यांचा पगार झाला तर. मग किराणा भरला. आणि म्हटलं चला आता हा जो किराणा हा लावून देऊया. आणि घरात किराणा भरला ना तर खूप चांगलं वाटतं. म्हणजे सगळं घरात आहे असं वाटतं. जर किराणा नसलं ना, असं वाटतं काहीच नाही घरामध्ये राहिलं. आणि अशी वेळ येते, अशी कोणा येते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, त्या दिवशी ना दाजींचा बर्थडे होता ना, तर मी ना हे मला घेतली पर्स. म्हणजे याच्यात मोबाईल वगैरे ठेवता येतो आणि का पैसे पण ठेवता येतात. हे बघा, पाठीमागे एक चैन आहे, त्याला तुम्हाला मी दाखवते. आणि दाजींना नाही का पॉकेट घेतलं. आणि म्हटलं नवीन त्यांच्या बर्थडेचं काहीतरी गिफ्ट म्हणून. तर ते काय मी शेअर केलं नाही, कारण ते आता दाजींसोबत ते गेले कामाला. तर म्हटलं चला तुम्हाला अगोदर किराणा दाखवते मी. आणि हे मी जे आहे ना, तर हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे. कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा कसं शिवलं आहे. अजून एक ब्लाऊज शिवलं, ते पण मी तुम्हाला दाखवते. अगोदर आहे ना हा किराणा दाखवते. हा बघा दादू, हाय म्हण बाळा. आणि बघा कसा आहे. तर आता हे बघा किराणा आणलाय तुम्हाला. तर किराणामध्ये साबणी वगैरे सगळ्या ठेवून दिल्या मी. ही निरमा आहे, खोबरं आणलं होतं, आणि डाळ, शेंगदाणे, आणि का हे बघा
ह्याच्यामध्ये मी काय भरून दिलं, बेसन, निरमा, तेलाच्या पिशव्या, अजून तेल आम्ही अलटून पलटून यूज करत असतो, कधी सूर्यफूल, कधी हे सोयाबीनचं. आणि हे बघा, हे असं पाऊच आहे. तर हे ना, हे बघा सगळं पसारा माझा आवरून झाला आहे. आणि आता मुलं झोपली आहेत, संध्याकाळची 10 वाजले आहे. जेवण केलं, सगळा किराणा डब्यामध्ये भरून लावला. आणि याच्या अगोदर मी हे सगळं व्हिडिओमध्ये भरपूर वेळा शेअर केलं. तर म्हटलं चला आता ह्या गोष्टी काय शेअर करत नाही, फक्त सांगते आणि व्हिडिओचं पण शेवट करूया. तर मग म्हटलं की सगळं किराणा वगैरे भरून दिला, जेवण झालं आणि साधं सिंपलच बनवलं होतं आम्ही यावेळेस, ते पण काय शेअर केलं नाही. आणि मग जेवण झालं, थोडंसं शतपावली फिरायला गेलो, फिरून आलो. म्हटलं आता व्हिडिओचा शेवट करूया. आणि तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कशी व्हिडिओ बघायला आवडतील. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे विषय आहे, पण वेळ नाही असं झालेलं आहे. कारण काम, घरातलं काम म्हणायला आपण कसं असतो, लेडीज घरात असतो, समोरच्याला वाटतं ही काय बाहेर कामाला जात नाही, काही नाही, ही तर घरातच असते, हिला वेळ नसतो. पण घरात राहून सुद्धा खूप कामं असतात. आता समजा मला बघा 2 बॅच असतात आणि प्लस माझं घरातलं काम, प्लस यूट्यूबचे व्हिडिओ. तुम्ही हा विचार करा किती वेळ लागत असेल मला ह्या सगळ्या गोष्टीला, किती मॅनेज करते मी. तर तरी एवढं करून मी काही होईना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि थोडंसं मला पण आवडतं की जरा आपलं काहीतरी आठवण ही राहते. आता हे वर्ष पण संपन, नवीन वर्ष लागेल. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप सारे शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी, भरभराटीचं, यशाचं जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमच्या ह्या वर्षी ज्या इच्छा पूर्ण राहिल्या असेल तर सगळ्या ज्या काही इच्छा असेल त्या नवीन वर्षात तुमच्या पूर्ण हो, एवढी ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. आणि आजचा व्लॉग आपण इथे संपूया. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.